माझा असा त्या सोफ्यात पाय अडकला, मी पडलो आणि मग ते लागलं. त्यांच्यासोबत काम करताना असं नाही वाटत की आपण खूप एका मोठ्या व्यक्तीसोबत काम करतोय. ते आम्हाला एकदम छान सांभाळून घेतात. हरे कृष्ण हरे राम मा हरे कृष्ण मस्त. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. अशोक मामा ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे आणि माझ्यासोबत कोण आहे तर मामांची नातवंड आहेत. कसे आहात तुम्ही दोघे? आम्ही मस्त छान मजेत. आता तुम्ही त्यांच्यासोबत काम करतायत अशोक मामांसोबत, तर तुमच्या भूमिकेबद्दल तुम्ही स्वतः प्रेक्षकांना सांगाल? हो, ॲक्च्युली माझ्या भूमिकेचं नाव ईशान. ईशान इज अ फुटबॉल लवर आणि माझ्या असा कुठल्याच सीनमध्ये मी असा स्थिर एका जागी बसून नाही, माझं धडपडतोय. हो, धडपडत असतो. मी सगळीकडे धावत असतो घरात. सो असं माझं एक काय म्हणू शकतो आपण त्याला, असं प्लेफुल असं कॅरेक्टर आहे. मग किती लागलं धडपडताना? खूप जास्त, म्हणजे मला कल्पना नव्हती की माझा असा त्या सोफ्यात पाय अडकला, मी पडलो आणि मग ते लागलं. माझ्या भूमिकेचं नाव आहे इरा. मी आजोबांची फेवरेट दाखवली. मला आजोबांसोबत राहायला खूप आवडतं आणि मी स्टेप बाय स्टेप बोलणारी मुलगी दाखवली आहे. आणि सेटवर लाड कोण करतो तुमचे सगळे? शुभविताई आणि चैत्रालीताई. सेम. खाऊ आणतात ते तुम्हाला? हो, काय आणलंय आतापर्यंत त्यांनी? बिर्याणी, मखाणे. अच्छा. आणि मामांसोबत काम करताना त्यांच्यासोबत काम करायला किती मजा येते? का त्यांना त्रास देता? नाही, आम्ही म्हणजे त्यांच्यासोबत सीन असताना एकदम छान सीन होतो. आणि जर काही चुकलं आमचं तर ते आम्हाला समजवतात की हे असं आहे, तो हे करेक्ट कर. आणि त्यांच्यासोबत काम करताना असं नाही वाटत की आपण खूप एका मोठ्या व्यक्तीसोबत काम करतोय. ते आम्हाला एकदम छान सांभाळून घेतात. ते खूप फ्रेंडली आहेत आणि असा जसं स्वराज म्हणाला की चुका झाल्या की ते एकदम मस्तपणे सांगतात, तर ते मज्जा वाटते. पहिल्यांदा जेव्हा त्यांच्यासोबत सीन होता भीती वाटलेली? खूप जास्त भीती वाटलेली. भेटलो तेव्हाच भीती वाटलेली. नाही, भीती अशी नाही वाटली, पण छान, भीती नाही वाटली. पण आता तुम्ही कोणासोबत प्रँक केलेत, काही की मस्ती बिस्ती केली? रँक नाही केला, मस्ती खूप केली. अच्छा. कोणाकोणासोबत किती मस्ती केली? शुभविताई, चैत्रालीताई हिच्यासोबत आमची मस्ती सुरू असते. आमचा सीन झाला की आम्ही शुभविताईच्या रूम मध्ये जातो आणि आम्ही गप्पा मारत असतो. या सेटवर मग त्यांच्यात जास्त मस्तीखोर? दोघं. तुम्ही दोघंच मस्तीखोर आहात. त्यांच्यातलं कोण आहे मस्तीखोर? शुभविताई एकदम शांत मुलगी आहे. शुभविताई एकदम शांत. थँक्यू सो मच. आणि आपण आता अशाच गप्पा मारत राहू पुढे. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.